गणेशोत्सवानिमित्तानं शिवसंग्राम युवा मंच जामखेडच्या वतीने शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। या शिबिरात एकूण 119 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या शिबिराचे उद्घाटन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या मंडळाचे रक्तदान शिबिराचे या वर्षीचे 16वे वर्ष आहे। शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने सकाळी जामखेड शहरातील संविधान चौक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ, नामदेव देवा राऊत, प्राध्यापक मधुकर आबा राळेबाद, शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख कैलास मानेसर, ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय काका काशीद, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्याताई सोनवणे, नगरसेवक पवनराजे राळेबाद, मोहन पवार, अमित जाधव, संतोष गवाळे, राजेश वावळ, मुस्तफा मेजर सह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महासंग्राम युवा मंच जामखेडचे तालुका अध्यक्ष महेशदादा निमुणकर, सावता परिषदेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ राऊत, संतोष मोहळकर, देवीदास बादलकर, रामदास निमुणकर, सावता हजारे, अण्णासाहेब काशीद, बबलू निमुणकर, मनोज वराट, निलेश बिराजदार, गणेश काळे, अतुल जगताप, श्याम शिंदे, पांडुरंग मोरे, युवराज राऊत, विकास राऊत, दिगंबर मेत्रे, राम राऊत, अक्षय मेत्रे, अमर निमुणकर, सोमनाथ निमुणकर व माऊली निमुणकर यांनी खास परिश्रम घेतले। या कर्जत जामखेडमध्ये कुणी केले असेल तर ते माझ्या डाव्या बाजूला बसलेले आमचे मित्र देवा आहे। देवाच्या नावाने हा महासंग्राम युवा मंच कर्जत जामखेड तालुक्यामध्ये सुरू झाला आणि या युवा मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात। त्यातला हा आजचा रक्तदान शिबिराचा उपक्रम की ज्याच्यामुळं माणसाचं जीवन वाचू शकतं आणि निश्चित या रक्ताच्या दानामधून माणसाला जीवनाला एक वेगळी दिशा मिळत आहे। या दिशा देण्याचं काम या मंचाच्या वतीने केले। त्यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। खूप रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं आणि एखाद्या गोरगरिबाचा जीव वाचवावं म्हणून हे रक्तदान शिबिर एक दिशादर्शक हो अशी प्रार्थना परमेश्वराला करतो, गणरायाला करतो आणि थांबतो। नमस्कार। आज जामखेड शहरामध्ये महासंग्राम युवा मंचाच्या वतीनं भव्य असं रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी महासंग्राम युवा मंचाचे जामखेडचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी जामखेडमध्ये महासंग्राम युवा मंचाचं अनेक दिवसापासून बीज रोवलं आहे असे महेशराव निमुणकर त्यांचे सर्व सहकारी। खऱ्या अर्थानं पाहतो की आबांनी सांगितल्याप्रमाणे जे अन्नदान, रक्तदान असे अनेक दान आहेत, त्याच्यापैकीच एक श्रेष्ठ दान असणारं म्हणजे रक्तदान। अनेकांच्या जीवाला अंतिम टप्प्यात धोका पोहोचल्यानंतर कुणाच्या तरी रक्तामुळं कुणाला तरी जीवदान मिळतं आणि ते रक्तदानाचं अनेक दिवसापासून या ठिकाणी महासंग्राम युवा मंच जामखेड या ठिकाणी आयोजित करतंय आणि आजच्या या उद्घाटनाला आबा, निलेश भाऊ हे दोघं जण आहेत आणि त्यांच्यामध्ये मी बसलोय दोघांच्या आणि खऱ्या अर्थानं राजकीय काम करत असताना एक कौटुंबिक संबंध पक्षविरहित एकमेकाचे असायला पाहिजेत। कुणीतरी कुणाला मित्र मानलं पाहिजेत, कुणीतरी कुणाला एक सहकारी मानलं पाहिजेत। पक्षाचे थोडे काही काळ का होईना थोडे बाजूला ठेवून एकमेकाच्या संबंधामध्ये, नात्यामध्ये, एकमेकाच्या विचाराच्या देवाणघेवाणीमध्ये राहिलं पाहिजे। माजी उपनगराध्यक्ष महेश निमुणकर यांच्या नेतृत्वात त्यांच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून महासंग्राम युवा मंच म्हणून त्यांनी नेहमी करता सामाजिक उपक्रम हाती घेतात। शेवटी गणेश मंडळ जे असतं त्याचा उपयोग जनतेला झाला पाहिजे, समाजाला झाला पाहिजे ही भावना उपनगराध्यक्ष महेश निमुणकर यांनी सातत्यानं पार पाडलेली आहे। आज देखील आपण पाहत आहात त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि स्वतः पहिल्यांदा रक्तदान करायचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे। अशा माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं गणेश मंडळाच्या माध्यमातून महासंग्राम युवा मंचाच्या माध्यमातून जामखेडच्या अशा
अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आताच अर्धी देखील झालेली आहे. मला असं वाटतंय की हा आदर्श इतरही मंडळांनी घेण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून आपण जे कार्य कर्तृत्व करून मित्र करतो, जे लोकांना आवश्यकता आहे, जे लोकांना गरज आहे, अशा लोकांना आपला उपयोग झाला पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं महासंग्राम युवा मंचच्या जामखेड शाखेच्या वतीने महेश मुंदकरच्या नेतृत्वामध्ये होत आहे. मला देखील त्या निमित्ताने आनंद होत आहे. म्हणून या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की हा आदर्शाचं अनुसरण करावं. तरुण मित्र अतिशय उत्साहाच्या भरामध्ये गणेशाचं आगमन करतात, गणेशाचं विसर्जन करतात. दरम्यानच्या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात. परंतु एकूणच दिवसेंदिवस डीजे प्रथा ही वाढत चाललेली आहे आणि डीजे एकाने वाजवलं की त्याच्यानंतर दुसरा वाजवतो, दुसऱ्याने वाजवलं की तिसरा वाजवतो आणि एकाने आवाज वाढवला की दुसरा आवाज वाढवतो, तिसरा आवाज वाढवतो. परंतु आपण केलेलं सामाजिक उपक्रम आणि गणेशाचं पूजा अर्चन करतो ते आत्मसात करत असताना आपला त्रास इतरांना होऊ नये, तो आवाज मर्यादित असला पाहिजे. याचं देखील सर्व गणेश मंडळांनी पालन केलं पाहिजे, नियमाचं पालन केलं पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण गणेशाची भक्ती केली, गणेशाची पूजा अर्चा केली, हे रुजवात होईल. आणि म्हणून अशा पद्धतीचं आवाज वाढवणं हाच एक उपयोगाचं नाही. त्यामुळे लोकांना इतरांना त्रास होऊ नये याची सर्व गणेश भक्तांनी, गणेश मंडळांनी काळजी घेणं आवश्यक आहे.